आम आदमी पक्षाच्या वतीने महानगर अध्यक्ष अल्लाद मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात मनपा समोर 7 जुलैपासून उपोषण सुरू करण्यात आलंय। या संदर्भात मनपाच्या अधिकाऱ्यांनी मंडपात येऊन उपायुक्त गीता ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा निरोप दिलाय। यावरून उपायुक्त गीता ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली असता ती चर्चा निष्फळ ठरली, त्यामुळे उपोषण सुरू होतं। यानंतर उपायुक्त ठाकरे यांनी आंदोलकांना फक्त टॅक्स बाबत लेखी पत्र देऊन आंदोलन न करण्याचं कळवलं होतं। त्यानंतर चौथ्या आमरण उपोषणाची हत्यार उपसण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा उपायुक्त गीता ठाकरे यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून सर्व 9 मागण्यांवर चर्चा केली असता उपायुक्त ह्या 8 मागण्यांवर सकारात्मक असल्याचं सांगत याबाबत आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्यासोबत चर्चा करून आंदोलकांना लेखी पत्र दिलं जाईल असं सांगून वेळ मारून नेली। मात्र अजूनही लेखी पत्र दिलं नाही। मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवत येत्या मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय। मनपा हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये जनतेच्या आरोग्यासाठी मनपाच्या वतीने हॉस्पिटल उघडून त्यामधून दररोज ओपीडी सुरू करा या मागणीवर उपायुक्तांनी सकारात्मकता दाखवली। दुसरी मागणी मनपाच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल LED बोर्ड, टेबल, खुर्ची, बेंच, पंखे, पिण्याचं पाणी शुद्ध, स्वच्छतागृह आणि सुशोभित परिसराची निर्मिती करा याबाबतही विचार होऊ शकतो। हद्दवाढ झालेल्या प्रभागात सिमेंट रस्ते आणि नाल्या तयार करा। यावर जसा जसा निधी उपलब्ध होईल तसा तसा हा प्रश्न मार्गी लागू शकतो असं सांगितलं। शहरातील नागरिकांना दररोज किंवा एका दिवसाआड पाणी पुरवठा करा। यावर जलाशयात जलसाठा उपलब्ध झाला की करता येणार आहे। त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे आणि 10,000 रुपयांच्या वर घर टॅक्स असलेल्या नागरिकांना इन्स्टॉलमेंट पद्धतीची सवलत द्या ही मागणी विचार करण्यासारखी आहे। यासाठी आणखी संगणकीय प्रणालीत काय सुधारणा करावी लागणार आहे याबाबत चौकशी करून निर्णय घेता येईल असं सांगितलं। 2017 मध्ये लावलेला टॅक्स कमी करून पूर्वीप्रमाणे असलेल्या टॅक्स मध्ये 10% वाढ सहन करू शकतात। हा मुद्दा विद्यमान न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मनपा स्तरावर काहीच करता येत नाही असं सांगितलं। त्यामुळे लवकर तोडगा निघण्याचे संकेत मनपा आयुक्तांनी आंदोलकांना दिले असतानाच यावर आयुक्त तथा प्रशासक यांच्यासोबत चर्चा केल्यावरच लेखी पत्र देता येईल असं सांगितलं होतं। मात्र मनपाने याबाबत आज लेखी पत्र दिले नसल्याने 6व्या दिवशीही उपोषण सुरूच होतं। उपायुक्त गीता ठाकरे हे आंदोलकांना लेखी पत्र देण्यासाठी आयुक्त यांच्यासोबत कधी चर्चा करतात आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर आयुक्तांची संमती मिळते यावर सर्व अवलंबून आहे। मात्र आंदोलकांना लेखी पत्र मिळालं नसल्याने आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच होतं। मंगळवारपासून आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष अल्लाद मसूद अहमद खान, प्राध्यापक प्रदीप कुमार गवई, अशोक शेगोकार हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। 7/2025 को हमने दिनांक सोमवार के दिन महानगर पालिका के सामने एक साकड़ी उपोषण शुरू किया है। हमारे विभिन्न 9 मांगे हैं। हम ये 9 मांगे पिछले कई सालों से आयुक्त साहब से, पिछले टाइम पे सत्ताधारी पार्टी बीजेपी और कांग्रेस से के टाइम पे जो अपोजिशन में थी कर रहे थे, लेकिन आज तक हमारी इन मांगों को ना कांग्रेस ने ना बीजेपी ने उसके ऊपर विचार किया है, ना अब फिलहाल में जो आयुक्त साहब पिछले 2 साल से वो कर रहे हैं। इन सबको देखते हुए हमारी आम आदमी पार्टी पूरी टीम ने ये निर्णय लिया है कि आने वाले दिनों के अंदर यदि हमारे मांगों को पूरा नहीं किया जाएगा तो आने वाले दिनों के अंदर हम साकड़ी उपोषण के जरिए हम आमरण उपोषण करेंगे। पिछले दो दिन पहले हमारी उप आयुक्त से काफ़ी अच्छी चर्चा हुई है। उन्होंने पॉजिटिवली सुना है कि 9 मांगों को हम जो तो आपका पूरा करेंगे, जिसमें से एक मांग जो 2017 के अंदर जो कुंभकर्ण टैक्स जो तो महानगर पालिका का कांग्रेस के साथ में गठबंधन करके उनके साथ में आम जनता के ऊपर थोपा गया है, उसके ऊपर वो विचार करेंगे। बाकी 8 मांगों को हमारी जो उन्होंने कंसिडर किया हुआ है। अभी शनिवार के दिन हमको लेटर देने का आज उन्होंने कहा था, लेकिन अभी तक के लेटर नहीं आया है। मंडे के दिन अगर उनका लेखी लेटर नहीं आता है तो हम आने वाले दिन मंगलवार के दिन आमरण उपोषण करेंगे। ऐसे मैं आपके चैनल से आप आयुक्त साहब को आह्वान करता हूँ। साथ ही हमारे 9 मांगे जो है कि जो जनता के ऊपर आपने कुंभकर्ण टैक्स जो लगाया है उसको पूरी तरीके से ख़त्म करो। उस टैक्स के ऊपर जो आप 8 ब्याज दे रहे हैं उसको पूरी तरीके से ख़त्म करके उसको इंस्टॉलमेंट का रूप दिया जाए ताकि जनता को आसानी मिले। पूरे एरिया के अंदर, पूरे प्रभाग के अंदर दर्जेदार शिक्षा दो, डिजिटलाइजेशन करो, दिल्ली जैसी स्कूलें, दिल्ली जैसा पानी फ्री करो, पूरे वार्ड के अंदर अच्छे हॉस्पिटल खोलो। ये 9 मांगों को लेकर हम कर रहे हैं, इस उपोषण के ऊपर बैठे।